नमस्कार, मी वंदना बनकर. इंडियन स्वादिष्ट तडका या चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहे आपल्या शरीराला खूप असं आयरन आणि प्रोटीन देणारी अशी भाजी, राजमा पालक करी. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. पालक आधी स्वच्छ धुवून घेतला आहे, नंतर कट करून घेतला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहे. 2 टमाटे कट करून घेतले हैं. 6 ते 7 काजू, 1 छोटी वाटी भरून लसूण, अद्रकीचा 1 इंच तुकडा. कढाई गरम करून घेऊया. त्यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेऊया. कढाईमध्ये पालक घालून 2 ते 3 मिनिटापर्यंत हाय फ्लेमवरती परतून घेऊया. पालक छान परतून झाला आहे. कढईत पालक घातल्यावर नंतर आपण सारखं त्याला हलवून घेतलं, जेणेकरून आपल्या पालकाचा रंग हिरवागार राहील. पालकाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कढाईमध्ये तेल घालून गरम करून घेतलं आहे. 1 चम्मच जिरं घालूया. लसूण आणि अद्रक घालूया. काजू घालून घेऊया. लसूण आणि काजूला सोनेरी रंग आला आहे. आता आपण कांदा घालून घेऊया. कांदा छान परतून झाला आहे. टोमॅटो घालूया. आता टोमॅटोही छान परतून झाला आहे. मिश्रण थंड करून मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया. कढाईमध्ये 1 चम्मच तेल गरम करून घेऊया. 1.5 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद आणि 2.5 चम्मच धनिया पावडर. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मसाले घालूया. मसाले घातल्यानंतर लगेच अर्धी वाटी पाणी ॲड करूया. मसाल्याला छान उकळी काढून घेऊया. कांदा टमाट्याची पेस्ट ॲड करूया. पालकची पेस्ट बनवून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटलं आहे, त्यामध्ये पालकची पेस्ट घालूया. पालकची पेस्ट घालून छान मिक्स करून घेऊया. राजमा आपण 6 ते 7 तास आधी भिजवून घेतला होता. त्यानंतर कुकरला पण 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतला आहे. राजमा ॲड करूया ग्रेव्हीमध्ये. राजमा ॲड करून मिक्स करून घ्या. साधारण आपण 1 मीडियम साईजची वाटी राजमा भिजवलेला होता. चवीनुसार मीठ घालून घेऊया. अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करून मिक्स करून घेऊया. ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. आपली भाजी तयार झाली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली राजमा पालक भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.